संजीवन समाधी घेतल्यानंतर शरीराचे काय होते? ह्याचे उत्तर म्हणून माझ्या वाचनात आलेली माहिती देत आहे. संजीवन समाधी नाथ संप्रदायातील खऱ्या साधकांच्या ध्येयाची किंवा तपश्चर्येची शेवटची इच्छा म्हणजे समाधी अवस्था. पण जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यातील फरक सदरील लेखात आहे. सद्गुरू भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हे अद्वितीय अवतार आहेत. त्यांच्या याच गोष्टी अत्यंत अलौकिक आहेत. जसा त्यांचा जन्म अलौकिक तशीच त्यांची संजीवन समाधी देखील एकमेवाद्वितीय आहे. आजवर जगात केवळ भगवान सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच ही विशिष्ट अशी संजीवन समाधी घेतलेली आहे. सामान्यत लोक जिवंत समाधी व संजीवन समाधी यात गल्लत करतात. त्यामुळे कोणा महात्म्यांनी जिवंत समाधी घेतलेली असेल तर त्याला लोक संजीवन समाधीच म्हणतात. वस्तुत संजीवन समाधी ही जिवंत समाधीपेक्षा खूपच वेगळी आहे. जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचाही कालांतराने नैसर्गिक मृत्यू होऊनच देहपात होत असतो. परंतु या संजीवन समाधीमध्ये मृत्यूच होत नाही, देहत्याग घडतच नसतो. या संजीवन समाधीची प्रक्रिया अत्यंत जटिल व विलक्षण आहे. नाथ संप्रदायातील अनेक महात्म्यांना ही प्रक्रिया सद्गुरुकृपेने ज्ञात असली तरी श्री भगवंतांच्याच आज्ञेने श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच त्या प्रक्रियेचा अवलंब करून तशी संजीवन समाधी घेतलेली आहे. सर्व महात्म्यांनी मिळून तो केवळ श्री माऊलींसाठीच एकमताने राखीव ठेवलेला विशेष अधिकार आहे, असे म्हणा हवे तर. संजीवन समाधीच्या प्रक्रियेचा सूचक संकेत श्री संत नामदेव महाराजांनी माऊलींच्या समाधीवर्णनाच्या आपल्या अभंगात केलेला आहे. श्री नामदेवरायांच्या गाथ्यात श्री ज्ञानदेव समाधी महिमा नावाचे आणखी एक स्वतंत्र प्रकरण आहे. यात प्रत्यक्ष भगवान श्री पंढरीनाथच संतांच्या प्रेमळ विनंतीवरून श्री माऊलींचे व त्यांच्या समाधीचे महात्म्य कथन करीत आहेत. या प्रकरणातही काही विशेष संदर्भ मिळतात. त्यात श्री सोपानदेवांच्या समाधीचा उल्लेख करताना श्री पांडुरंग म्हणतात की, त्यावेळी हा ज्ञानदेवही दिव्यदेहाने आमच्यासारखाच सासवडला येईल तुझ्या समाधीसाठी. माऊलींच्या संजीवन समाधीत त्यांचा देहत्याग घडलेला नाही, हेच देवही येथे सूचित करीत आहेत. सद्गुरू श्री माऊलींच्या संजीवन समाधीबद्दलची विशेष. सद्गुरू श्री माऊलींनी श्री भगवंतांना समाधीची परवानगी मागितल्यावर देवांनीच त्यांना आळंदीच्या त्यांच्या स्थानाची माहिती दिली. म्हणजे माऊलींना ते माहीत नव्हते असे नाही. पद्धत म्हणून त्यांनी देवांना त्याबद्दल विचारले. आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिराच्या समोरील नंदीखाली असणारे समाधीविवर हेच माऊलींचे अनादिस्थान आहे. तेथेच त्यांनी यापूर्वी 108 वेळा समाधी घेतलेली असून ही त्यांची 109वी वेळ होती समाधी घेण्याची, असे नामदेवराय सांगतात. तेथूनच ते पुन्हा पुन्हा दरवेळी अवतार घेऊन येत असतात. देवांच्या सांगण्यानुसार नंदी हलवल्यावर खालचे विव मोकळे झाले. नामदेवरायांच्या 4ही पुत्रांनी ते स्वच्छ करून त्यातील चौथ यावर मृगाजिन वगैरे घालून समाधीची सर्व सिद्धता केली. आदल्या दिवशी कार्तिक कृष्ण द्वादशीला प्रत्यक्ष श्री भगवंतांनी स्वहस्ते दिव्य अन्न तयार करून माऊलींना स्वतः भोजन वाढले. त्या अमृतमय अन्नामुळे माऊलींच्या आत शरीरभर अमृतच तयार झाले. कार्तिक कृष्ण त्रयोदशीला सकाळच्या वेळी माऊलींची पूजा झाल्यावर एकीकडून श्री निवृत्तीनाथ व एकीकडून श्री भगवंतांनी हाताला धरून माऊलींना त्या समाधी विवराच्या आत नेले. तेथील आसनावर बसून माऊलींनी डोळे मिटून 3 वेळा नमस्कार केला, भीममुद्रा लावली आणि ते संजीवन समाधीत गेले. त्यानंतर श्री पांडुरंग व श्री निवृत्तीनाथ बाहेर आले. संजीवन समाधी साधण्यासाठी तत्वांचा तत्वांमध्ये नाथ संप्रदायोक्त पद्धतीने लय केला जातो. सद्गुरू श्री माऊलींनी समाधी विवरात बसल्यानंतर याच पद्धतीने तत्वांचा लय करायला सुरुवात केल्यावर ती प्रक्रिया उपस्थित सर्व संतांना डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहता आली. पृथ्वी तत्वाचा जलतत्वात, जलाचा अग्नीत, अग्नीचा वायूत व वायूचा आकाश तत्वात लय झाला. आकाशाचा लय कशातच होत नसल्याने ते भगवती शक्तीच्या आकाशाशी, चिदाकाशाशी तदाकार होऊन राहते. ही प्रक्रिया माऊलींच्या देहावर घडताना उपस्थित संतांना प्रत्यक्ष पाहता आली. पृथ्वी व जलतत्वाचा लय झाल्यावर माऊलींच्या स्थूल शरीराचा भाग अदृश्य झाला आणि त्या जागी तेजोमय मूर्ती दिसू लागली. तेजतत्व ही लय पावल्यावर समोरची ती तेजाकृती देखील दिसेनाशी झाली व केवळ नादरूपाने प्रचिती शिल्लक राहिली. ते वायुतत्व ही आकाशात लय पावल्यावर तो नादही मावळून गेला व माऊलींची संजीवन समाधीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सर्वांना समजले. संजीवन समाधीचा अर्थ असा नाही की माऊलींनी देहत्याग केला.
याच्या उलट प्रक्रियेने त्यांना केव्हाही हवे तेव्हा पुन्हा देहावर येता येते. मग ते जसे समाधीच्या पूर्वी होते तसेच पुन्हा आपल्याला दिसू लागतील. संजीवन समाधीच्या रूपाने ते विश्वाकार होऊन राहिलेले आहेत. जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यात हाच फार मोठा फरक आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्यू या नियमानुसार जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचा पांचभौतिक देह कालांतराने विघटन पावतो, कारण तो असा तत्वांचा लय करून अदृश्य केलेला नसतो. ही माहिती नसल्यामुळेच सामान्यपणे लोक जिवंत समाधीला संजीवन समाधी म्हणतात. परंतु आजवर केवळ आणि केवळ भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलींनीच अशी संजीवन समाधी घेतलेली आहे. म्हणूनच सद्गुरू श्री माऊलींची ही संजीवन समाधी एकमेवाद्वितीय म्हटली जाते. इथे कोणाही महात्म्यांची मी श्री माऊलींशी तुलना करत नाहीये. जिवंत समाधी घेतलेले सर्व महात्मे श्री माऊलींसारखेच थोर आणि पूजनीयच आहेत. फक्त जो वास्तविक भेद आहे दोन्हीतला तेवढाच मी येथे मांडत आहे. कृपया कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये. श्री संत महात्मे यासाठीच श्री क्षेत्र आळंदीला व सद्गुरू श्री माऊलींच्या समाधीला नित्यतीर्थ म्हणतात. हे कधीच नष्ट न होणारे असे कालचे तीर्थ आहे, म्हणूनच ते नित्यतीर्थ होय. श्री माऊलींचे समाधीविवर हे सूक्ष्म स्तरावरील आहे. तेथे पांचभौतिकताच नाही कसलीही. त्यामुळे तेथे प्रवेश करण्यासाठी आपला हा पांचभौतिक देह उपयोगाचा नसतो. तेथे केवळ दिव्य देहानेच प्रवेश होऊ शकतो. या समाधीविवराला कालाचा स्पर्शच नाहीये. तिथे काळ कार्यच करीत नसल्याने त्यावेळी यात वाहिलेली फुले आजही जशीच्या तशी टवटवीत आहेत. त्यावेळी ठेवलेला पंचखाद्याचा नैवेद्य ही 750 वर्षे उलटली तरी जसाच्या तसाच आहे. सद्गुरू श्री माऊलींच्या कृपेने या समाधीविवराच्या आत जाण्याचे सद्भाग्य आजवर केवळ बोटावर मोजण्या इतक्या सत्पुरुषांनाच लाभलेले आहे. पण आश्चर्य म्हणजे या सर्व महात्म्यांनी आतील देखाव्याचे केलेले वर्णन शब्दश एकच आहे. माऊलींच्या समाधी सोहळ्यास श्रीसंत जनाबाई उपस्थित नव्हत्या, म्हणून त्या जेव्हा त्यानंतर पहिल्यांदा आळंदीला आल्या त्यावेळी माऊलींनी त्यांना संजीवन समाधीचा तो संपूर्ण सोहळा दिव्य दृष्टीने पुन्हा दाखवला होता. श्री माऊलींचे त्यांच्यावर पुत्रवत प्रेम होते, म्हणूनच जनाबाईंसाठी त्यांनी ही विलक्षण लीला केली. श्री संत एकनाथ महाराजांचा प्रसंग आपल्याला सर्वांना ज्ञात आहेच. माऊलींच्या गळ्याला टोचणारी अजानवृक्षाची मुळी कापण्यासाठी ते या समाधीविवरात गेले होते. त्यानंतर साधारणपणे 200 वर्षांपूर्वी श्री चिदंबर महास्वामींच्या शिष्या श्री संत विठाबाई महाराजांना श्री माऊलींच्या कृपेने हे सद्भाग्य लाभले. गंमत म्हणजे श्री संत विठाबाईंचे अभंग मला काही वर्षांपूर्वी वाचायला मिळाले होते. सद्गुरू श्री ज्ञानदेवांच्या समाधीस्थ स्वरूपाविषयी आपल्या श्री ज्ञानदेव विजय ग्रंथातील ओळ. ज्ञानेशांची समाधीस्थिती पुनश्च येणे देहावरती याची घेतली प्रचिती. त्रिशतकोत्तर नाथांनी 15.63 पूर्वजांनी जया पाहिले तया नाथांनीही देखिले. आजही तैसेची संचले समाधीस्थ ज्ञानेश्वर 15.65 भगवान सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज हे नित्यावतार असल्याने आजही त्याच रूपाने समाधीस्थ राहून ते आपल्या भक्तांवर कृपाप्रसाद करीत आहेत. कलियुगात देव एक ज्ञानेश्वर महाराजच आहेत. सद्गुरू श्री माऊली हे जसे एकमेवाद्वितीय युनिक अवतार आहेत, तशीच त्यांची संजीवन समाधी देखील एकमेवाद्वितीयच आहे. त्यांच्यासारखे केवळ तेच अलौकिक, अद्भुत, अनिर्वचनीय आणि अपरंपार कनवाळू. त्यांचे पावन नाम घेण्याची, त्यांच्या दिव्य चरित्राचे अनुसंधान राखण्याची आणि त्यांचेच स्वरूप असणारे त्यांचे वाङ्मय वाचण्याची, त्याचे मनन चिंतन करण्याची संधी व सद्बुद्धी दोन्ही आपल्याला लाभत आहे. हेच माऊलींची आपल्यावर अद्भुत कृपा असल्याचे प्रतीक आहे, यात शंकाच नाही. या देवदुर्लभ भाग्यासाठी परमकनवाळू करुणाब्रह्म भगवान सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या श्रीचरण्य सर्वांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी दंडवत प्रणाम करून त्याच अनुपम सुखदायक श्रीचरण्य त्यांच्या महन्मंगल जयंती पर्वाच्या पूर्वसंध्येला तुलसीदल रूपाने विसावून धन्य होतो. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा